आणि त्याची मोठी बातमी आहे। अकोल्यामध्ये अमित शहांच्या सभेपूर्वी जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे। अकोल्यामध्ये अनुप धोत्रे यांच्यासाठी अमित शहा यांची सभा होणार आहे। मात्र या सभेपूर्वीच अकोल्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी आणि त्यामुळे मंडपाचा आपण बघतोय, मंडपाचा सगळा वरचा भाग जो आहे काही ठिकाणी उडून गेलेला आहे, कारण जोरदार वादळी वाऱ्यासह हा पाऊस झालेला आहे। या अनेक परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, अवकाळी पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आली होती आणि त्यामुळेच बाळापूर तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणात मुसळधार असा पाऊस झाला आहे। अकोल्यामध्ये अमित शहांच्या सभेपूर्वी इथे जोरदार पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे आपण बघतोय हा जो सभा मंडप आहे त्यातला काही भाग जो आहे, वरची छत जी आहे ती उडून गेलेली पाहायला मिळत आहे। अमित शहांची अगदी थोड्याच वेळात अकोल्यामध्ये सभा असणार आहे। अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी अमित शहा हे अकोल्यामध्ये दाखल होणार आहेत। मात्र त्यापूर्वीची ही काही दृश्य आपण बघतोय। सभेची पूर्ण तयारी एकीकडे झालेली पाहायला मिळते, मात्र अवकाळी पावसाचा फटका हा संपूर्ण बसलेला आहे। अधिक माहिती घेऊयात, गणेश सोनवणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गणेश, काय सध्याचे अपडेट्स? हा प्रज्ञा, अकोला जिल्ह्यामध्ये आणि आज शहरामध्ये अमित शहांची मोठी सभा होत आहे। त्या सभेपूर्वीच या ठिकाणी पावसाची आणि जोरदार वाऱ्याची हजेरी झालेली आहे आणि आपण पाहू शकता की हा सभा मंडपाच्या बाजूला हा जो टेंट टाकला झाला होता, पण हा टेंट जो आहे हा हवेमुळे अक्षरशः उडलेला आहे आणि ठिकाणी पडलेला आहे। आपण पाहू शकता की बाई जे टेंट आहे हवेमुळे उडलेले आहे आणि आता सध्या याला हे टेंट आता व्यवस्थित करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। नागरिकांना बसण्या ठिकाणी जे आहे हे टेंट टाकण्यासाठी आले होते आणि या ठिकाणी आज हवेमुळे हे टेंट हे उडालेले आहेत आणि आता या ठिकाणी टेंटचे व्यवस्थित करण्यात येत आहे। पाहू शकता की कारण जोरदार वारा या ठिकाणी आलेला आहे। सभा सुरू होण्यापूर्वी, सभा 4 वाजता सभा आहे, त्यापूर्वी या ठिकाणी जोरदार वारा जो आहे हा वारा आणि या ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी झाली आहे। त्यामुळे बाकी जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे आणि या सभेत ठिकाणी स्थिती आहे। नागरिक या ठिकाणी यायला सुरुवात झाली, पण त्यापूर्वीच पावसाची हजेरी या ठिकाणी झाली, त्यामुळे या ठिकाणी आता जे दुपारपासून तापमान तापलं होतं, पण आता सध्या या वातावरणामुळे, या पावसामुळे या ठिकाणी गारवा जो आहे तो गारवा या ठिकाणी पाहायला मिळत आहे। पण आता हे जे टेंट उडाले होते या टेंटला या ठिकाणी सध्या आता व्यवस्थित करण्याचं काम या ठिकाणी सध्या सुरू आहे। नक्कीच धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी गणेश।